फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण जेवण करत असतात तेव्हा जिजी अक्का विक्रमला ज्वारीची गोणी आणायला सांगतात। त्यावर भाऊ बोलतात की बरोबर आहे तुझे, विक्रमने पण घरातील जबाबदारी घेतलीच पाहिजे। त्यावर पैसे नाही असे विक्रम बोलत असतो, परंतु जिजी अक्का त्याला सांगतात की तुझ्याकडे आज 1.5 लाख रुपये आले, परंतु तू एका शब्दाने कोणाला सांगितले नाहीस। ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो। तेव्हा सोनाली मनात म्हणते की कीर्तीने जिजी अक्कांना सर्व काही सांगितले असेल। ती कीर्तीकडे रागात पाहत असते। तेव्हा विक्रम बोलतो की मी सांगणारच होतो, या महिन्यामध्ये मी थोडा खर्च करेन। त्यावर जिजी अक्का म्हणतात की थोडा नाही, निम्मा खर्च तू करायचा, शुभमने या घरासाठी खूप केलं आहे। तेव्हा सोनाली व विक्रम रागामध्ये कीर्तीकडे पाहू लागतात व होकार देतात। दुसऱ्या दिवशी जिजी अक्का व कीर्ती भाजी निवडत असतात, तिथे शुभम व विक्रम येतात। तेव्हा जिजी अक्का शुभमला नाश्ता घेऊन ये असे कीर्तीला सांगतात। तेवढ्यात तिथे कमलाबाई येतात व कीर्तीला टोमणे मारत असतात व दिवाळीच्या स्वयंपाकासाठी कीर्तीला आमच्याकडे मदतीला पाठवा असे जिजी अक्काला विचारतात। तेव्हा तू सोनालीला मदतीला घेऊन जा असे जिजी अक्का तिला सांगतात व बोलतात की मी सर्वांना घरी जेवायला बोलवणार आहे व कीर्तीच्या हातचे जेवण खाऊ घालणार आहे असे जिजी अक्का कमलाबाईला सांगतात। हे ऐकून कीर्तीला मोठा धक्का बसतो। त्यानंतर जिजी अक्का कीर्तीला सांगतात की यावेळेस असं जेवण बनव की सर्वांनी पुढील 10 वर्ष तुझं नाव लक्षात ठेवलं पाहिजे। तेव्हा सोनाली बोलते की मी मदत केली असती, परंतु मला कमला मावशीकडे जायचं आहे, त्यामुळे मला जमणार नाही। त्यानंतर शुभम कामावर जातो। कीर्तीला तिच्या वहिनीचे रेसिपीचे पुस्तक आठवते। तू शुभमला मदतीसाठी हॉटेलवर जा असे जिजी अक्का कीर्तीला सांगतात व दुकानावर पाठवतात। कीर्ती दुकानावर येते। लहान्याकडून कीर्तीचा मोबाईल चुकून खाली पडतो व त्याची काच फुटते। तेव्हा लहान्या कीर्तीची माफी मागतो व बोलतो की माझ्यामुळे तुम्हाला तुमच्या वहिनीशी बोलता येणार नाही। त्यावर कीर्ती त्याला जाऊ दे असं बोलते व फोन जोडण्याचा प्रयत्न करते। तेव्हा शुभम कीर्तीला बोलतो की तुम्ही घरी जाऊन आराम करा, मी तुमचा फोन दुकानातून रिपेअर करून आणतो। त्यानंतर कीर्तीला तिच्या वहिनीची रेसिपीची वही जिजी अक्कांनी जान्हवीकडे दिल्याची आठवते। योगायोगाने जान्हवी घरातील रद्दी काढत असते। तिथे कीर्ती येते। जान्हवी सांगते की वहिनी ही रद्दी तुमच्या खोलीत घेऊन जा व शुभम दादाला दुकानात रद्दी हवी असते। तेव्हा कीर्तीला त्या रद्दीमध्ये तिची रेसिपीची वही दिसते। तिला खूप आनंद होतो। ती सर्व रद्दी तिच्या खोलीमध्ये घेऊन येते व रेसिपीच्या वहीतून सर्व वाचण्यास सुरुवात करते। तेवढ्यात जिजी अक्का कीर्तीला आवाज देतात। ती रेसिपीची वही तिथेच ठेवून कीर्ती जिजी अक्कांकडे जाते। इकडे शुभम लहान्याला घरून माझ्या रूममधून रद्दी घेऊन ये असे सांगतो। त्यावर लहान्या घरी येतो व रद्दी गोळा करू लागतो। इकडे जिजी अक्का दिवाळीसाठी कीर्ती व सोनालीला साडी देतात। कीर्ती रूममध्ये जाण्यासाठी घाई करते, परंतु जिजी अक्का तिला अडकून ठेवतात। इकडे तोपर्यंत लहान्या सर्व रद्दी घेऊन दुकानामध्ये जातो। कीर्ती घरी पोहोचते तेव्हा तिला रेसिपीची वही दिसत नाही। ती सगळीकडे शोधू लागते, परंतु वही सापडत नाही। तर दुसरीकडे दुकानावर शुभमला कीर्तीचा रेसिपीचा कागद सापडतो व त्याला समजते की कीर्तीला स्वयंपाकच करता येत नाही। तो विचार करतो कीर्ती स्वयंपाक कसा बनवणार। तर कीर्ती इकडे मनाशी ठरवते की मी जिजी अक्कांना सर्व काही खरं सांगणार की मला स्वयंपाक येत नाही, मग त्या देतील ती शिक्षा आपण सहन करायची। आता पुढील भागामध्ये दुकानामध्ये शुभम कीर्तीला जेवण बनवण्याचे शिकवणार आहे। तर कीर्ती जिजी अक्कांना सांगणार आहे की तिला जेवणच बनवता येत नाही।